नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बऱ्याच जणांना त्यांची कुलदेवी माहित नाहीये, तर ती कशी माहित करून घ्यावी याची सर्वात सोपी पद्धत सांगणार आहे। या उलट बऱ्याच जणांना त्यांची कुलदेवी माहित आहे, पण कुलदेवीची आरती कोणती आहे हे माहित नाही, कुलदेवीचा मंत्र कोणता आहे हे माहित नाही, कुलदेवीला काय नैवेद्य दाखवला जातो हे सुद्धा बऱ्याच जणांना माहित नाही, आणि बऱ्याच जणांना तर त्यांच्या कुलदेवीचा वार कोणता आहे हे सुद्धा माहित नाही। या सगळ्या माहिती सोबतच तुम्हाला जे कुलदेवीच्या सेवेबद्दल पडलेले प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील। आता सर्वात साधा आणि सोपा मार्ग बघूया की तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहित नसेल तर ती कशा पद्धतीने ओळखायची। घाबरू नका, कोणताही उपाय नाही, उपाय न करता कुलदेवी कशी ओळखायची हे तुमच्या सोबत शेअर करणार आहे। दोन पद्धती सांगणार आहे। सगळ्यात पहिलं म्हणजे काय की तुमचं जे मूळ गाव आहे, तुमचं जे खेडेगाव, पूर्वीपासून तुमचे पूर्वज वगैरे जिथे राहतात, तर त्या गावामध्ये तुम्ही बघा की तुमचे भावकी, तुमचे नातेवाईक जे कोण राहतात तिथे, तर त्यांना तुम्ही विचारा की आपली कुलदेवी कोणती आहे, आपलं कुलदैवत कोणतं आहे, ते तुम्हाला सांगतील। आता तुमची तिथे भावकी वगैरे कोण आहे कोण नाही हे तुम्हाला माहित नाही, किंवा तुमचे तिथे कोणी नाहीच आहेत, मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता की पूर्वीपासून बघा, जसं की तुमच्या आजोबांपासून वगैरे आपल्या मूळ गावी कुणीतरी आपल्या ओळखीचं असतं, तर तसे शेजारी किंवा तसं कोणी तुमचं त्या गावामध्ये खेडेगावात ओळखीचं असेल तर त्यांना तुम्ही विचारू शकता। त्यांच्या घरामध्ये जे वरिष्ठ मंडळी आहेत की आमच्या घरातले जे आहेत त्या कोणत्या कुलदेवीची, कोणत्या कुलदैवताची सेवा करायचे, कुळाचार कुळधर्म करायचे, तर ते तुम्हाला सांगून देतील या पद्धतीने। ठीक आहे, आता या दोन्हीही पद्धती तुम्हाला शक्य नाही आहेत किंवा याच्याद्वारे तुम्हाला माहिती मिळू शकत नाही, मग दुसरं काय करू शकता तुम्ही की तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये जिथे कुठे दिंडोरी प्रणित स्वामींचं केंद्र असेल, स्वामी समर्थांचं, त्या केंद्रामध्ये तुम्ही जा, तुमचं पूर्ण नाव तो सांगा, तुम्हाला तुमची कुलदेवी आणि कुलदैवत केंद्रामधून सांगितलं जाईल। केंद्रातल्या ज्या मावशी असतात सेवा देणाऱ्या वगैरे ते सांगतात तुम्हाला। आता इथे असा प्रश्न येऊ शकतो की आम्ही जिथे राहतो त्या शहरामध्ये केंद्र नाही, काही नाही, मग कसं ओळखायचं? तर याला सुद्धा मी तुम्हाला ऑप्शन सांगते। तुम्ही काय करू शकता की तुमची मित्रमंडळी, तुमच्या कोणी ओळखीचे, तुमचे नातेवाईक कोणीतरी असं असेल की ते एखाद्या शहरामध्ये, एखाद्या गावामध्ये राहतात आणि तिथे केंद्र आहे, तर त्यांना तुम्ही तुमचं नाव वगैरे सांगायला सांगा, त्यांना केंद्रामध्ये पाठवा आणि त्यांच्या थ्रू तुम्ही तुमची कुलदेवी आणि कुलदैवत तिथे विचारायला लावू शकता आणि माहिती करून घेऊ शकता। तर हे ऑप्शन सांगितले, याच्यापैकी तुम्ही कशानेही तुमची कुलदेवी आणि कुलदैवत ओळखू शकता। आता हे दोन्हीही तुम्हाला ज्या पद्धती आहेत त्या शक्य नाही आहेत, मग तुम्ही कुलदेवी कशी ओळखावी याचा व्हिडिओ, तो उपाय आहे, याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती बघू शकता आणि त्याद्वारे अगदी तुम्हाला खूप इझिली 2 ते 3 मंगळवारमध्ये किंवा शुक्रवारमध्ये तुमची जी कुलदेवी आहे ती स्वप्नाद्वारे किंवा कोणीतरी काहीतरी अचानक तुमच्याकडे तुळजापूरचं नाव काढेल, कोल्हापूरचं नाव काढेल, म्हणजे काहीतरी तुम्हाला असे संकेत मिळतील की तुम्हाला तुमची कुलदेवी कळून जाईल। पण तुम्हाला तेवढं अलर्ट राहायला हवं, म्हणजे अचानक काय होऊ शकतं, जरी तुम्हाला स्वप्नामध्ये नाही दिसलं तरी अचानक तुमची कोणीतरी मैत्रीण, तुमचे नातेवाईक, ऑफिसमधले कोणीतरी तुम्हाला म्हणतील आमचं ना तुळजापूरला जायचं ठरलेलं आहे, तुम्हाला यायचं का? म्हणजे काहीही विषय नाही, काही नाही, किंवा त्या कोल्हापूरून अचानक तुम्हाला खूप दिवस ज्यांची तुम्ही आठवणही काढली नाही किंवा ज्यांचं तुमचं बोलणंही झाले नाही, अशा कोणत्या तरी मित्राचं, नातेवाईकांचा तुम्हाला, जसं की आता कोल्हापूर, समजा कोल्हापूरमधून तुमचे कोणी नातेवाईक मित्रमंडळी असतील, खूप दिवसांपासून बोलणं झालं नाही, अचानक त्यांचा तुम्हाला फोन येईल की असं असं काय चाललं, काय नाही, मग या कधीतरी कोल्हापूरला दर्शनाला वगैरे। मग हे अलर्ट राहायचं थोडं की तुम्हाला तुमची कुलदेवी कळून जाईल, मग ते तुम्ही समजून घ्यायचं की ही माझी कुलदेवी आहे, आणि मग ती कुलदेवी मानून तुम्ही त्या देवीचा मान सन्मान वगैरे सगळ्या गोष्टी करू शकता। आता तुम्हाला तुमची कुलदेवी माहित असेल तर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वार सुद्धा माहित असेल, पण ठीक आहे, आता तुम्हाला तुमची कुलदेवी माहित आहे पण कुलदेवीचा वार माहित नाही, तर अशा वेळेला तो कसा माहित करून घ्यायचा? तर आपल्या कुलदेवीचं जे मूळ पीठ असतं, जसं की आता आमची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आहे, तर तुळजापूरला म्हणजे तुमच्या कुलदेवीच्या मूळ पीठावर तुम्हाला जायचं आहे आणि तिथे गुरुजी वगैरे जे असतात बघा, ते पिढ्यानपिढ्या तिथे पूजा वगैरे सगळं करत असतात, तर त्यांना विचारायचं की तुळजापूरच्या देवीचा वार कोणता आहे। समजा तुमची कोल्हापूरची आहे तर कोल्हापूरला जायचं मूळ पीठावर, तिथे विचारायचं की ह्या देवीचा वार कोणता आहे। रेणुका
माता आहे तर माहूरला जायचं, तिथे विचारायचं की या देवीचा वार कोणता आहे. असं तुमच्या मूळ पीठावर जाऊन त्या गुरुजींना तुम्ही तिथे विचारू शकता की आपल्या कुलदेवीचा वार कोणता आहे. किंवा तुमच्या गावाकडे तुमचे सासू सासरे घरातले जे मोठे मंडळी असतील, तुमची भावकी असेल तर त्यांना कोणाला तुम्ही विचारू शकता, तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वार माहीत होऊन जाईल. आता तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वार सुद्धा माहीत झाला आहे तर आपल्याला सांसारिक सुखासाठी किंवा आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत ते दूर करण्यासाठी, संसार सुखाचा चालण्यासाठी कुलदेवीची सेवा करणं, कुलदेवीची उपासना करणं खूप महत्त्वाचं आहे. मग तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल तर तो उपवास तुम्ही महिलांनी आपण करू शकतो, कारण आपण आपल्या घरची लक्ष्मी आहोत, कुलस्त्री आहोत. त्याच्यामुळे महिलांनी कुलदेवीचा उपवास करावा आणि तुमचं जे कुलदैवत आहे त्यांचा उपवास तुमच्या घरातील पुरुषांनी करावा. आता हे कोणतं बंधन नाही, पुरुष सुद्धा कुलदेवीचा करू शकता, महिला सुद्धा कुलदैवताचा करू शकता, पण शक्यतो आपण नवरा बायको असताना तर मग आपण कुलस्त्री म्हणून आपण कुलदेवीचा करायचा आणि आपले जे मिस्टर आहेत त्यांनी कुलदैवतांचा करायचा असं असतं. तर तुम्ही ते उपवास करू शकता. तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल तर त्या वारी कुलदेवीला गजरा किंवा वेणी अर्पण करणं, पानाचा विडा म्हणजे तांबूल अर्पण करणं, त्या वारी कुलदेवी कुलदैवताचा जो वार आहे त्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या मूर्तीला किंवा कुलदैवताची जी मूर्ती आहे त्यावर अभिषेक करणं, त्यांना गोडाचा नैवेद्य दाखवणं, त्या दिवशी घरात कुलदेवीची आरती करणं, ह्या छोट्या छोट्या सेवा आपल्याला आपल्या कुलदेवीच्या वारी करायच्या आहेत. हे तुम्ही केलं ना तुम्हाला आयुष्यामध्ये खूप चांगले प्रभाव, चांगले सकारात्मक रिझल्ट जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. आता मग तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. मग कुलदेवीचा मंत्र कोणता आहे, आता कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहित असेल तर तो मंत्र तुम्ही अभिषेक करताना म्हणायचा. पण तुम्हाला कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर अशा वेळेला आपण नवार्णव मंत्र म्हणू शकतो. नवार्णव मंत्र कोणता? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. कुलदेवी कोणतीही असू द्या आपण हाच मंत्र म्हणायचा असतो, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर ठीक आहे, हा मंत्र माहित झाला. आता कुलदेवीची आरती कोणती? तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीची आरती माहित नसेल तर तुम्ही जेव्हा मूळपीठावर वगैरे जाता तर तिथल्या गुरुजींना तुम्ही विचारू शकता की आपल्या ह्या देवीची आरती कोणती आहे आणि मग तिथून तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा तिथे मग पुस्तक वगैरे अवेलेबल असेल तर ते छोटंसं पुस्तक वगैरे घेऊ शकता आणि ती आरती म्हणू शकता किंवा तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारू शकता. आता ह्या दोन्ही यांनी तुम्हाला तुमच्या कुलदेवीची आरती कळालीच नाही, तुम्हाला माहीतच नाही, मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता की देवीची जी आरती आहे, दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, ही आरती आपण म्हणू शकतो. कुलदेवी कोणतीही असू द्या देवीसाठी आपण ही आरती म्हणू शकतो. मग तुम्ही काय करणार की तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी सुरुवातीला गणपतीची आरती करणार आणि त्यानंतर मग दुर्गे दुर्गट भारी ही आरती करून आपण नंतर कापूर ओवाळणार, कापूर आरती करणार. या पद्धतीने आपण करू शकतो. आता आणि तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीला अभिषेक करताना नवार्णव मंत्र आपल्याला म्हणायचा आहे जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर. आणि नैवेद्य, देवीला नैवेद्य खिरीचा दाखवला जातो, पूर्णावरणाचा दाखवला जातो किंवा तुमच्या मूळ पीठावर तुम्ही विचारू शकता की आपल्या देवीचा आवडता पदार्थ कोणता आहे, आपल्या देवीला कोणता नैवेद्य प्रिय आहे, मग तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता.